लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. MIDC पैठण पोलिसांची मोठी कारवाई. 2,19,100 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त. बातमी पैठण येथून. MIDC पैठण पोलीस स्टेशनच्या पथकाने मोठी कारवाई करत किराणा सामानाच्या आड लपवून वाहतूक केला जाणारा प्रतिबंधित गुटखा जप्त केला आहे. या कारवाईत एकूण 2,19,100 रुपये किमतीचा गुटखा व किराणा माल जप्त करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की दिनांक 20 जानेवारी 2026 रोजी मुधलवाडी परिसरात MIDC पैठण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर जगदाळे यांना गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली. छत्रपती संभाजीनगर येथून पैठणकडे येणाऱ्या जितू वाहन क्रमांक MH20EL 2623 मध्ये किराणा सामानाच्या खाली लपवून अवैधरित्या गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ कारवाईचे आदेश देण्यात आले. पोलीस पथकाने सदर वाहन थांबवून चालकास विचारपूस केली असता त्याने आपले नाव नागेश रामनाथ लांडे, वय 33 वर्ष, राहणार पाटेगाव असे सांगितले. वाहनामध्ये काय आहे असे विचारले असता त्याने किराणा माल असल्याचे सांगितले. प्रारंभी वाहनात वरून पाहणी केली असता संपूर्ण किराणा सामान दिसून आले. मात्र चालकाच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी सखोल तपासणी केली. किराणा सामान खाली उतरवून तपासणी केली असता खाली प्रतिबंधित गुटखा लपवून ठेवलेला आढळून आला. सदर गुटखा व किराणा माल असा एकूण 2,19,100 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी प्रतिबंधित गुटखा विक्रीच्या उद्देशाने स्वतःकडे बाळगून वाहतूक करत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. न्यायालयाकडून आरोपीस 1 दिवसाचा PCR मंजूर झाला असून पुढील तपासात इतर आरोपी निष्पन्न करण्याचे काम सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर जगदाळे, पोलीस उपनिरीक्षक बुरुकुल, पोलीस कॉन्स्टेबल 237 गुडेकर व 235 उगले यांनी केली आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.